यांनी कुस्ती करा, काय प्रगती करायची याच वयामध्ये प्रगती करावी लागते. हेच ते वय कवळ वय प्रगती करण्याचं. म्हणून मगाशी सांगितलं वयाच्या अवघ्या 20व्या वर्षी संत ज्ञानेश्वरांनी 9,500 ओव्या लिहिल्या आणि जीवन समाधी घेतली. वयाच्या 16व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी दर्याखोऱ्यातील लोकांना एकत्र केलं आणि रायरीच्या मंदिरामध्ये जाऊन महादेवाच्या पिंडीवरती रक्ताभिषेक केला आणि स्वराज्य स्थापनेची शपथ वाहिली. पहिला किल्ला कुठला जिंकलो? तोरणा किल्ला सर केला आणि तोरणा सर करून स्वराज्याचं तोरण बांधलं. महाराष्ट्रामध्ये असा राजा झाला. म्हणून आज अंगणात तुळस आणि आज मंदिरावर कळस आपल्याला बघायला मिळतो. काय प्रगती करायची ती याच वयामध्ये कुस्ती करा. जिथं गती तिथं प्रगती. जो थांबला तो संपला. हो आणि या कुस्तीला पंच म्हणून लाभलेले भाऊसाहेब क्षीरसागर. पैलवान ओम खिलारी विरुद्ध पैलवान सूरज जाधव. कपडे काढून आतमध्ये यावा. खिलारी आणाय का? सूरज जाधव हात वरती करा. जाधव आलेला ओम खिलारी आतमध्ये यावा. ज्यांनी कुस्ती पुरस्कृत केली श्री सदानंद पाटील बुवा घोली व श्री संदीप बचेंद्र घोली यांनी पुरस्कृत केलेली कुस्ती. हो टाळ्या पाहिजे होत्या टाळ्या. अध्यक्ष बाजीबुवा देवस्थान ट्रस्ट, बापूजीबुवा देवस्थान ट्रस्ट चे अध्यक्ष मान्य श्री श्रीरंग ज्ञानोबा धोदाडे साहेब. मी कुस्ती निवेदक युवराज सोलनकर माझ्या उत्कृष्ट कॉमेंट्रीसाठी माझ्या वाणीचं कौतुक करून त्यांच्या मनाला त्यांच्या जीवाला आनंद वाटून माझ्यासाठी 500 रुपयांचं बक्षीस दिलेलं आहे. साहेब मी आपला मनापासून आभार आहे. साहेब तुम्ही मला एका हाताने दिला, हा पंढरीचा पांडुरंग तुम्हाला 2-2 हाताने देणार आहे. पैसा कुठं खर्च करावा याचं ज्ञान आणि भान म्हणून माझ्यासाठी बक्षीस. मी आपला मनापासून आभार आहे धोदाडे साहेब. शबाज आहे. कुस्तीवर निवेदकावर प्रेम करणारी माणसं आहेत तिथं आणि घुटना शबाज आहे. शिकंदर पाहत्यातलं प्रमुख अस्त्र अख्ख्या हिंदुस्थानाला परिचयाचा सिकंदर शेख. ही खासियत सिकंदर शेखची. हिंदुस्थानात एकच्या कुणी लावावा तर त्या सिकंदर शेखनं लावावा. एकच्याचा प्रयत्न होता पण प्रतिस्पर्ध्याने धुडकवलेला आहे. शुभम फरतडेचे पिताश्री विलासभाऊ फरतडे आणि पलीकड संपलेल्या कुस्तीमध्ये जवानकडे सांडबोर पैलवान विजय झाला.